धाराशिव मतदारसंघाचा अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये तिढा सुरू होता। अर्थात हा तिढा आता सुटला असला तरी अनेक प्रश्न निर्माण करून गेलाय। अगोदर राष्ट्रवादीमध्ये असलेले आणि मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवलेले राणा जगजितसिंह पाटील विधानसभेच्या वेळी भाजपात गेले। खरं तर पवार घराण्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत, नात्यातही आहेत। तरीही जेव्हा त्यांनी पक्षप्रवेश केला तेव्हा राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडली होती असं बोलल्या गेलं होतं। मधला काही काळ गेला आणि आता पुन्हा जेव्हा अजित पवार बाजूला झाले त्यानंतर सगळीकडेच राष्ट्रवादीच्या उमेदवारांची भूमिका आणि संधी बदललेली आहे। आता धाराशिवचा विचार करता ही जागा भाजपाला जाईल अशी शक्यता होती आणि यासाठी भारतीय जनता पक्ष मोठे प्रयत्न करत होतं। मात्र राष्ट्रवादीने आपला हक्क सांगितला, पण हवा तसा उमेदवार त्यांच्याकडे नव्हता। त्यामुळे त्यांनी आपले जुने सहकारी राणा जगजितसिंह पाटील यांना विचारणी केली। तर राणा जगजितसिंह पाटील यांनी खेळी खेळत स्वतः भाजपात राहिले आणि आपल्या पत्नीला राष्ट्रवादीत पाठवलं। आता अर्थातच या सगळ्या राजकीय समीकरणामुळे धाराशिवचं राजकारण किती बदलणार, अर्चनाताई पाटील या खरोखरच किती टक्कर देणार, ओमराजेंना यांचा फटका बसणार का, आणि मुळात भारतीय जनता पक्ष ज्या जागेवर आपला हक्क सांगत होतं, जिथून शिवसेना शिंदे गट आपला हक्क सांगत होता, विशेष म्हणजे तिथे सध्याचा खासदार हा शिवसेनेचा आहे, तिथून राष्ट्रवादीला तिकीट कसं मिळालं? कुठेतरी शिवसेना आणि भाजप यांच्याकडे उमेदवारी नाही की ओमराजेंना हरवू शकण्याची ताकद या दोन्ही पक्षात नाही? नेमकं एकंदरीत काय आहे राजकारण आणि याचा काय प्रभाव पडणार, आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेने इथून का माघार घेतली, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात। नमस्कार, मी मीनाक्षी सदाशिव, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। धाराशिव मतदारसंघात पुरोगामी विचारसरणीची ताकद स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बऱ्याच काळ दिसून आली। इथे पद्मसिंह पाटील यांनी आपला हक्काचा मतदार तयार केला। मोठ्या प्रमाणात त्यांना जनतेची साथ मिळाली। नंतर अंतर्गत कलहामुळे निंबाळकर आणि पाटील घराणे बाजूला झाले आणि हाच कलह इतका वाढत गेला की तो प्रतिष्ठेचा, स्वाभिमानाचा बनला। अर्थातच दोन्ही घराण्याची काम करण्याची पद्धत, त्यांचा स्वतःचा मतदार, स्वतःचा फॅन बेस, संघटन हे आपापल्या पातळीवर भक्कम आहे। पण ज्या पद्धतीने ओमराजे निंबाळकर जनतेत मिसळतात, प्रत्येक कार्यकर्त्यांचा फोन उचलून त्याची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांची वक्तृत्व शैली, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्यांची क्रेज कुठेतरी जास्त आहे असं बोलल्या जातं। आता शिवसेनेत फूट पडली आहे आणि अनेक जण शिंदे सोबत गेले, पण धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी शिवसेनेसोबत राहण्याची भूमिका घेतली आणि त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अधिक सकारात्मक होत गेला। आता अर्थातच यामध्ये जर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा केला असता तर ज्या पक्षामुळे शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फुटला त्यामुळे नाराज झालेल्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला टार्गेट केलं असतं। दुसरी गोष्ट म्हणजे राणादादा हे भाजपात असल्यामुळे सरळ टीका करण्याची संधी निंबाळकर समर्थकांना होतीच। त्यानंतरची बाब म्हणजे एकंदरीतच जिल्ह्याचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाची ताकद लोकसभेला मैदान मारू शकते इतक्या प्रमाणात तयार झाली आहे। याबद्दल नागरिकांच्या मनात अजूनही शंका आहे। भारतीय जनता पक्षाने जे अंतर्गत सर्वे केलेले आहेत त्यामध्ये कदाचित इथून त्यांना हवा तसा अपेक्षित असलेला प्रतिसाद मिळाला नसावा। राहिला प्रश्न शिंदे सेनेचा, तर शिंदे सेनेचा मोठा कोणता चेहरा दिसत नाही। तानाजी सावंत आहे, पण तानाजी सावंत यांची जे निकटवर्ती मानले जात होते त्यांनाच आपल्या पक्षात घेण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं। आता अशामध्ये जर त्यांना उभं केलं असतं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना टक्कर लागलीच असती, पण ओमराजे हे निष्ठावंत आणि शिंदे सेनेचा जो उमेदवार तो गद्दार असा प्रचार झाला असता आणि त्याचा फटका शिंदेला बसला असता। आता राष्ट्रवादीचा विचार करता राष्ट्रवादीचं इथं पहिल्यापासून अस्तित्व आहे, मतदारसंघांवर पकड आहे, जे राणादादाचे समर्थक आहे, पण ते भाजपात गेल्यामुळे जे मतदार नाराज झाले होते तेही परत वळू शकतील। पण आता अर्चनाताई पाटील या लोकसभेच्या उमेदवार म्हणून खरोखरच ओमराजे निंबाळकर यांना टक्कर देऊ शकतात का, असा प्रश्न अनेक ठिकाणी विचारला जातोय। अर्चनाताईचा महिला संघटनांवर चांगले वर्चस्व आहे, महिलांना धार्मिक पर्यटन स्थळी त्या नेत असतात। पण दुसरीकडे पाहायला गेलं तर तरुण वर्ग जास्तीत जास्त ओमराजे निंबाळकर यांच्याकडे आकर्षित होताना दिसतो। तसंच खासदारकी हरल्यानंतर राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात गेलेले आणि आता पुन्हा खासदार होण्यासाठी राष्ट्रवादीत आलेले पाटील घराणे यांच्या नैतिकतेवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो आणि हीच गोष्ट त्यांना कुठेतरी मारक ठरू शकते। एकंदरीतच समीकरण पाहिलं तर ओमराजे निंबाळकर हे सरस ठरत आहेत अशी चर्चा आहे। आपल्याला याबद्दल काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा।